यावर लक्ष आपलं असेलच, पण आता पाहूयात सुपरफास्ट 50। जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणांना मोठा दिलासा। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला। मतदानावेळी जनतेचा आशीर्वाद मिळेल। सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। अमरावती महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमरावतीमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। चिखलीकरांच्या रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन। अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचितचं जोरदार शक्ती प्रदर्शन। हिंगोलीतून बाबूराव कोहळीकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यासाठी कोहळीकरांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची रॅली। बच्चू कडू म्हणजे काँग्रेसची बी टीम। आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप, तर नवनीत राणांविरोधात प्रहारनं उमेदवार दिल्यानं रवी राणा आक्रमक। रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती। मात्र उमेदवारी अर्जाबाबत कोणताही दिलासा देण्यात नकार। रश्मी बर्वेंना रामटेकमधून निवडणूक लढवता येणार नाहीये। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित। नांदेडच्या जागेसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा। मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदार बालाजी कल्याणकर यांना सूचना। श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहे। श्रीकांत शिंदेंनी आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी। बच्चू दिल्ली अभी दूर है, राऊतांचा श्रीकांत शिंदेंना हा टोला। सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटच लढणार। सांगलीत आमची एक टीम जाणार, तिथे ठाण मांडून बसणार। सांगलीच्या जागेवरचा तोडगा काय ते उद्या समजेल। मी उद्यापासून 3 ते 4 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर, संजय राऊत यांचं वक्तव्य। ठाकरे गटानं महाविकास आघाडीसाठी मोठा त्याग केला। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। महायुतीत लोकसभेच्या 5 जागांचा तिढा कायम आहे। उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवच्या जागेबाबत अद्यापही तोडगा नाही। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। आज उदय सामंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे लक्ष। रत्नागिरीतल्या हॉटेल विवेकमध्ये पदाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता बैठक। वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला। सुभाष हेमसिंग पवार यांच्याऐवजी आता अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर।